महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आज संविधान दिन साजरा होत आहे। संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनता सातत्याने उत्सुक झालेली आहे। बाबासाहेबांच्या संविधानाचा आधार घेऊन आज खरं तर भारत देशामध्ये जे काही राजकारण चालतं, समाजकारण चालतं, ते बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधारावर चालतं। आज आंबेगाव तालुक्यामध्ये पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या उपसरपंचाच्या अविश्वासाच्या निमित्तानं मी आपल्या समोर आलेलो आहो। खरं तर बाबासाहेबांनी जो अधिकार दिलाय तो मतदान रूपी बजावण्याचं काम आज पारगाव ग्रामपंचायत मध्ये पारगावचे उपसरपंच नितीनराव ढोबळे यांच्यावरती अविश्वास दाखल करण्यात आला। या ग्रामपंचायतच्या सरपंच श्वेताताई ढोबळे या पंचायत समितीवरती निवडून गेल्या आणि त्या ठिकाणी उपसरपंच कारभार पाहत असताना नितीनराव ढोबळे यांनी अतिशय मागील 2.5 वर्षापूर्वी त्यांच्या ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि त्यांच्याकडे उपसरपंच पदाची जबाबदारी आली। चांगल्या प्रकारची जबाबदारी पार पाडून जनतेच्या विश्वासाला ते पात्र ठरलेले। परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, सातत्यानं सर्वसामान्य कार्यकर्त्याचा कुठेतरी त्याच्यावर अन्याय करून त्याला पदापासून दूर करण्याचा प्रयत्न बलाढ्य शक्ती सातत्यानं करत असते। मग ह्या बलाढ्य शक्तीच्या माध्यमातून त्या 15 सदस्यांची ग्रामपंचायतची बॉडी असताना त्या ठिकाणी उपसरपंचावरती 11 सदस्यांनी अविश्वास दाखल केला। माननीय तहसीलदार वाघ साहेब यांनी तो ठराव पारगाव ग्रामपंचायतला कळवला व पारगाव ग्रामपंचायतची आज संविधान दिनाच्या दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पडली। त्यामध्ये 15 सदस्यांनी भाग घेतला आणि भाग घेऊन आज खऱ्या अर्थानं संविधान जिंकल्यासारखं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतंय। सातत्यानं शक्तीचा जोरावरती आणि दडपशाहीच्या जोरावरती सामान्य कार्यकर्त्याला पदापासून दूर ठेवण्याचं काम जो आमच्याकडे येईल तो राजा करायचा, जो आमच्या विरोधात जाईन त्याला पदापासून दूर करण्याचा प्रयत्न आज पारगाव नगरीमध्ये झालेला आहे। परंतु त्या ठिकाणी 15 सदस्य हजर असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडत असताना 15 सदस्यांनी त्यामध्ये भाग घेतला। त्यातील खरं तर 1/4 मतदान हे अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने व्हावं लागतं, परंतु तसं न होता काही सदस्यांनी गुप्त मतदानाची मागणी केली आणि बाबासाहेबांच्या संविधानाला खऱ्या अर्थाने आज वाजा फोडली। कसल्याही दडपशाहीला गुप्त मतदानामध्ये 5 सदस्यांनी आज नितीन ढोबळे यांच्या बाजूने त्या अविश्वासाच्या बाजूने त्यांनी मतदान केलं आणि 10 सदस्यांनी विरोधामध्ये मतदान करून खऱ्या अर्थानं तो अविश्वास बारगळलेला आहे। मग बलाढ्य शक्तीच्या विरुद्ध कसल्याही दमबाजीला, कसल्याही आमिषाला बळी न पडता आज सर्वसामान्य नागरिकाचा विजय आंबेगाव तालुक्यामध्ये झालेला आहे। माझी आंबेगाव तालुक्यातील सर्व जनतेला विनंती आहे, आपण दडपशाहीमध्ये राहू नका। सर्वसामान्यांनी धैर्य दाखवल्यानंतर विजय हा बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे आपलाही होत असतो। तो विजय आज नितीनराव ढोबळे पुन्हा एकदा पारगाव नगरीच्या उपसरपंचपदी कामकाज पाहतील। पुढील 2.5 वर्ष चांगल्या प्रकारचं काम करून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरतील। नितीनरावांना मी आज खरं तर शुभेच्छा देत असताना शिवसेना परिवाराच्या वतीने आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री
एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वतीने नितीनरावांच्या कार्याला शुभेच्छा देतो. तमाम भारतीय नागरिकांना संविधान दिनाच्या, बाबासाहेबांच्या संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि खरं तर आज आपण एक चांगल्या दिनाच्या दिवशी हा एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. आपणा सर्वांना बाबासाहेबांच्या संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.